अमृता नाही मरू. अरे काय हो तुम्ही, हे घ्या. काय नाही, आधी हात दाखवा. शी, अजून पेट्रोलचा वास येतो. नीट धुवून या आधी. ओ मालकीण बाई, तुमचा नवरा गॅरेज मध्ये काम करतो, हाताला पेट्रोल डिझेल ग्रीसचाच वास येणार. काय हो तुम्ही पण. मग ऐक ना, सॉरी हे राहिलं हे घ्या. हे काय आता? हा, उजव्या हातात द्यायचे, उजव्या हाताने. हो, सगळे पैसे मलाच देता तुम्ही. तुम्हाला सुद्धा खर्च असेल ना, चहा पाण्याचा खर्च असेल, काही सामान आणायचं असेल, हे सगळं कसं करता सांगा. डोंट यू वरी. मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले होते का मी तुला पैसे, आठव? एकच गडबड कॅल्क्युलेशन मध्ये यावेळेस भाडं नाही प्रॉम्प्टली देता आलं मला. अरे बापरे. मग काय, त्याला सांगितलं बाबा नंतर देतो. तो म्हणाला, अशील राजकुमार तू तुझ्या घरचा, भाडं टाक नाही तर जागा खाली कर. नेमकं सारंगनी मला मदत. काय सारंगने काय? काही नाही. भाजी कुठली गेलीस? मला बटाट्याचे. सारंगने काय ते सांगा आधी. काही नाही, म्हणजे मी फोनवरती बोलत होतो माझ्या एका कस्टमरशी. त्याला सांगत होतो की अरे उधारी आहे त्याच्याकडे माझी 2-1 लाख रुपये. त्याला म्हणत होतो की बाबा पैसे दे नाहीतर मालक आपल्याला जागेवरनं काढेल. तेच नेमकं सारंगने ऐकलं, त्यांनी मला मदत केली. मग मला का नाही सांगितलं? मी दिले असते ना, माझ्याकडे ठेवायला दिले होते. तुमचेच पैसे होते ना ते. माझे नाहीत पैसे, पैसे तुझेच आहेत. किती घेतले ते सांगा. सांगा. 25,000. किती? 25,000 रुपये. अरे बापरे, पेट्रोलचा वास येतो. मी दोन यांचं काय चाललंय बाहेर? नक्कीच काहीतरी भानगड आहे, शोधून काढायलाच हवी. या फाईल्स सारंग सरांनी चेक करून बाभुळगावला पाठवायला सांगितल्या आहेत. या फाईल्स सारंग सरांनी चेक करून बाभुळगावला पाठवायला सांगितल्या आहेत. असं आहे तर म्हणजे आता हा बोलणार पण नाहीये का माझ्याशी? असं चिठ्ठी लिहून व्यवहार होणार असेल तर मग ठीक आहे, मी पण बघते. टिट फॉर टॅट करायचं असेल त्याला तर. अहो भैरवी माई, नका टेन्शन घेऊ. आज मी आणते तिला तुमच्याकडं. हा, मी शब्द दिलाय की नाही तुम्हाला? जयंतीने एकदा का शब्द दिला ना, पृथ्वी नष्ट झाली तरी मोडत नसते. तुम्ही नका काळजी करू, मी घेऊन येते. हा हा हा. हॅलो, सावळे काय ग? मस्त थंड थंड हवेत न चालली तू एसीत बसून, आणि मी काय उन्हात नाही येऊ का चालत चालत? म्हणजे कुठे आहात तुम्ही? ठीक आहे, माझ्या समोर गेली माझ्या बाजूने गाडी. बरं, मी गाडी थांबवते, तुम्ही या लगेच. हा, तू थांब तिथं, मी येते गाडीपर्यंत. हा. ऐश्वर्या मॅडम या सावळीचा पाठलाग करतायत का काय? साऊ तुझा जा 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 जा, पुढे पुढे जा, पुढे जा. मी रिक्षा नेते, जा. का अचानक? तुम्हीच सांगितलं ना आम्हाला थांबायला. अगं बाई, ऐश्वर्या मॅडम पाठलाग करतायत तुझा. काय? तू 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 जा, मी रिक्षा नेते. बरं ठीक आहे. ऐश्वर्या मॅडम आपला पाठलाग करतायत. त्यांना बहुतेक संशय आलाय की काय. दादा चला लवकर.
नील सर, माझ्या सगळ्या फाईल्स चेक करून झाल्या आहेत. सगळे नंबर्स बरोबर आहेत, बजेटमध्ये आहे. तुम्ही ह्या फाईल्स सारंग सरांना देऊ शकता. व्हेरी गुड किरण. ये व्हेरी गुड. पण कसं आहे माहिती आहे का की ह्या फाईल्स मी नाही, बबलू घेऊन जातो. का? कारण ना की मला जे माहिती आहे ना ते त्याला माहिती आहे, पण मला जे नाही माहिती ना तेही त्याला माहिती आहे. त्यामुळे बबलू घेऊन जातो. तू त्याच्याकडे दे. हा ये. नील सर, पण तुम्ही बुबलूला एक निरोप द्याल का? तू काय समोर उभा आहे, जा बिंदास आणि बोल त्याला काय बोलायचं ते. पण नाही सर, तुम्ही सांगा ना बुबलूला की माझ्याकडून या फाईल्स घेऊन जा म्हणून. किरण कसं आहे माहिती आहे का, मला ना खूप कामं पडली आहेत. कामाचा इतका व्याप आहे की मी सांगू शकत नाही. त्यामुळे जे काय करायचं ते तू कर, जे बोलायचं ते तू बोल. ओके, मी नाही ह्याच्यामध्ये पडणार. नाही पण सर तुम्ही सांगा ना त्याला. ह्या 2 फाईल दे, मी येतो. नील सर पण ऐका ना. नील सर, हॅलो पोलीस. ते सर चुकून लागला सॉरी. दादा थांबा. वहिनी, आम्ही माईंच्या घरी पोहोचलोय. तुम्ही पुढे वा, मी आले. हो. माने, सगळी तयारी अगदी चोख झाली पाहिजे. मला कुठलीच कसर नको आहे या कार्यक्रमात. मम्मा, काय आहे? मम्मा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता ना या क्षणी माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ना तुम्ही दोघी जणी आहात. आता काय करून ठेवलंय? ऐश्वर्या वहिनीला आमच्या दोघींवर संशय आलाय. ती पाठला करत इथे येते. काय? यात चूक तिची नाहीये, चूक तुम्हा दोघींची आहे. काय गोंधळ घातला आता तुम्ही? हा, नक्की काहीतरी हलगर्जीपणा केला असेल. अगं, आता ही वेळ आम्हाला बोलत बसायची नाहीये. मुळात तिला संशय आलाच कसा? तुम्हीच काहीतरी कारण दिलं असेल. तू सांगितलं होतंस की नाही घरात रियाज करा म्हणून झालं हे. सांभाळून रियाज करता येत नाही, काळजी घेता येत नाही. सावली, ही तर बावळट आहेच. तुला थोडं जबाबदारीने वागता येत नाही का? माई, आम्ही दार बंद करून रियाज करत होतो. सगळी काळजी घेतली होती. त्यामुळे मला नाही वाटत आहे की त्यांनी आम्हाला रियाज करताना पाहिलंय. नक्की रियाज करताना नाही बघितलंय ना? नाही. ठीक आहे.